इगतपुरी तालुक्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। इगतपुरीच्या उंचदरी परिसरामध्ये धुक्याची चादर पसरलेली आहे। त्याचबरोबर उंचदरीतील लहान मोठे धबधबे देखील प्रवाहित झालेले आहेत। नाशिक त्याचबरोबर मुंबईकडील पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी याच उंचदरी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। शहापूर वन विभागाने पर्यटनाच्या सुरक्षिततेसाठी दरडी पायऱ्यांची निर्मिती देखील या ठिकाणी केलेली आहे। इगतपुरीचा स्वर्ग म्हणजे उंटदरी आणि इगतपुरीचा कसारा घाटापासून जर आपण नाशिकच्या दिशेने जर सुरुवात केली तर मोठ्या प्रमाणामध्ये धुक्याची मोठी चाहुल ही इगतपुरीमध्ये बघायला मिळते। आणि या पद्धतीने छोटे मोठे जे धबधबे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे प्रवाहित झालेले आहेत। गेल्या आठवडाभरापासून इगतपुरी तालुक्यामध्ये मोठा पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे वातावरण जे आहे ते आल्हाददायक झालेले आहे। धुक्याची चाहुल संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली आहेत। अनेक पर्यटक जे इगतपुरीच्या उंटदरीला भेट देतात आणि आपला जे काही वेळ आहे तो व्यतीत करण्यासाठी इगतपुरी येत असतात। आपल्याबरोबर काही पर्यटक आहेत, आपण पर्यटकांकडून जाणून घेऊया नेमकं कसं वाटतंय त्यांना आणि कसं वातावरण आहे। दादा काय सांगाल नेमकं इगतपुरीच्या या पर्यटनाच्या संदर्भात? इगतपुरी महाराष्ट्रामधला एक नंबर 1 स्पॉट आहे। महाबळेश्वर नंतर किंवा महाबळेश्वरच्या पण पुढे पावसाच्या ह्याच्यामध्ये इगतपुरी सारखी जागा नाही। खूप सुंदर आहे आणि शासनाने तेवढीच इथे सेफ्टी मेजर्स पण घेतलेले आहेत। तर नक्कीच प्रत्येकाने यावं आपल्या फॅमिली बरोबर आणि इथे एन्जॉय करावं हा एटमॉस्फिअर। एकंदरीत जर बघितलं तर इगतपुरीचा हा जो परिसर बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये हिरवळ पसरलेली आहे, धुकं पसरलेलं आहे। आणि वन विभागाकडनं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बॅरिकेड लावून जे काही पर्यटक येतात त्यांच्या देखील सुरक्षिततेची मोठी काळजी जी आहे ती उंटदरी परिसरामध्ये वन विभागाकडनं घेण्यात आलेली आहे। पुढारी न्यूज साठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।